लेथ मशीनवरती ड्रिलिंग ऑपरेशन करायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य जे काय आहे ते पहिल्यांदा काय केलं आपण इथं कलेक्ट करून घेतलं. त्याच्यामध्ये आहे तो सेंटर ड्रिलिंग आहे. त्यानंतर जे ड्रिलिंग ऑपरेशन करायचं त्या साईजप्रमाणे एकदम मोठ्या साईजमध्ये मारून चालत नाही ड्रिलिंग. त्यासाठी काय करायचं, स्टेप बाय स्टेप ड्रिलिंग ऑपरेशन करायचं. त्याच्यामध्ये मग आपल्याला जर 20चं ड्रिल मारायचं असेल तर 15चं घ्या, 18चं घ्या, त्यानंतर 20चं मारा. म्हणजे टोटल लेंथ आपल्याला त्या ठिकाणी डायमीटर त्याचा करता येईल. ड्रिलिंग ऑपरेशन करायचं. जो ड्राय मेटल करायचा आहे तो आपल्याला जर एकदम घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लेथ मशीनची माहिती सगळी असली पाहिजे. ती गेल्या पाठाला आपण दिलेली आहे. कोणत्या भागाला काय म्हणतात किंवा काय कशाला आहे ते आपण माहिती घेतलेली. आता आपण काय करणार आहे, सेंटर ड्रिलिंग करणार आहे. पहिलं ऑपरेशन काय असणार आहे, लेथ मशीनचं सेंटर ड्रिलिंग करणार. ड्रिलिंग करण्यासाठी काय करावं, जॉब पहिल्यांदा सेट करून घ्यावा. तो हा आहे त्रिज्या चेक. त्रिज्या चेक असल्यामुळं याला एक दाड जर यावं तर काय ते जॉब याच्यामध्ये तिन्ही दाडा याच्या आवळ्या जातात. मग आपण काय करतोय बघा, एक दाडा आवळी काय होतं, तिन्ही दाडा आवळी. पण ह्याला 3 स्लॉट आहेत त्याच्यामुळे तिन्ही ठिकाणी काय करायचं, तिन्हीवरतीच काय करायचं आपण का 3 वेळा याच्यावरती जॉब आवळून घ्यायचं. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जॉब आवळून घेतला. तो जॉब ट्रू झाला की नाही ते बघण्यासाठी आपण काय केलं, मशीन ऑन करून मशीन चालू करणं गरजेचं आहे. मशीन ऑन करा, चालू केलं त्यानंतर जॉब आपण आवळलेला आहे. याचं स्पीड जे आहे हे सेंटर ड्रिलिंग करायचं आहे. त्याच्यामुळे आपण याला कमी करून त्याचं जे सिस्टम आहे ते दिलेलं आहे. आता आपली स्पीड किती आहे, याची लिव्हर आहे ए वर आहे आणि ई वर आहे. ई इथं आहे, ए वर आहे. 90 याचं काय आहे स्पीड आता सध्या आहे. ओके, आपण याचं फेसिंग कट करून घ्या. सेंटर ड्रिलिंग करायचं असेल तर आपल्याला याचं फेसिंग सेट करून घ्या. यासाठी आपल्याला टूल याच्यामध्ये सेंटरला पाहिजे. हां, असं बसून झालं. त्याचं सेंटर न आल्यामुळं मुलाची ठिकाणी सेंटरपासून पुढे काय होईल, टूलचा पॉईंट लवकर जाईल आणि जॉबचं मटेरियल मिळणार नाही. पॅकिंग टाकलं पाहिजे. ठीक आहे.
आता बघा माझा पॉईंट सगळा बरोबर सेंटरला मटेरियल काही राहिलेलं नाही. ओके, आपण हे घेतलं, काय करून घेतलं, फेसिंग करून घेतलं, बरोबर ना. या भागावरती पुढल्या भागावरती करतो त्याला आपण काय म्हणतो, फेसिंग. आणि याच्यावरती जे ऑपरेशन केलं जातं त्याला काय म्हणतात. ओके, आता आपण फेसिंगवरतीच काय करतो, सेंटर ड्रिलिंग म्हणतो. सेंटर ड्रिलिंग टेपर स्लीवमध्ये काय केलं आपण, हा ड्रिल चेक जो आहे, या ड्रिल चेकमध्येच काय केलं आहे, सेंटर ड्रिल पकडलं आणि ते आपण आता स्टेल टॉपमध्ये पकडणार. तो असा सेट करायचा आणि आता हा हलत नाही, निघत नाही. त्यानंतर काय करायचं आपल्याला, या ठिकाणी टेलस्टॉक सेट करायचा आहे. हा त्याच्या जवळ येऊन ठेवू शकतो, ठराविक अंतरावर ठेवायचा. इथं लॉक नट आहे, तो लॉक नट काय करायचा, लॉक करायचा. लॉक जो झाला, लॉक काय करायचा, तर ज्या वेळेला याच्यावरती प्रेशर पडेल त्यावेळेला हा टेलस्टॉक बॅकला मागे जाणार नाही. जर तुम्ही हे नाही हवं तर हा काय होणार, टेलस्टॉक मागे जाणार आणि काय होणार, तुमचं या ठिकाणी मटेरियल निघणार नाही. सेंटर ड्रिलिंग ठीक आहे, आपण या ठिकाणी लॉक केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सेंटर ड्रिलिंग करायचं. सेंटर ड्रिलिंग करताना सेंटरलाच बरोबर पडणार आहे, कुठं पडणार नाही. पण त्याला जो फीड देणार आहे तो आपल्या हातात देणार आहे. आपल्या हातात काय करणार आहे, मशीनची स्पीड चेक न दिली पण आपल्या हातानं आपण फीड देणार. ते फीड एकसारखं असावं, कमी जास्त नसावं. सेंटर ड्रिल का पडलं तर जॉबला मध्ये सेंटर निघाल्यानंतर ड्रिलिंग करताना त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, गाईड पकडलं जातं बरोबर मध्यभागीच ड्रिलिंग ऑपरेशन झालं पाहिजे. त्याच्यावरती कोणताही जादा पॉईंट नसला पाहिजे. जादा मध्ये फेसिंग आपण काढलं ना, तो त्या सेंटरला बरोबर पाठवलं. या ठिकाणी आपल्याला सेंटर ड्रिल पडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, मशीन बंद करावी लागेल आणि आपल्याला ते स्टॉक मागे घ्यावं लागेल. स्टॉक मागे घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये सेंटर ड्रिल जसं मारलं जसं बसवलं तसं आपल्याला ड्रिल बसवावं लागेल. ओके, आपण काय करूया, निघालं काय याच्यातून. आता आपल्याला काय करायचं आहे, काढायचं. काय करायचं आपल्याला, हे काढायचं. हे काढण्यासाठी काय करावं लागेल, याच्यामध्ये
किती ड्रिल आहे 15. हे कुठं असतं रे? हे 18चं ड्रिल. तर या ड्रिलच्या टेपर संचच्या पुढल्या बाजूला जो गॅप आहे याच्यामध्ये काय आहे, याचे साई दिलेली आहे का, याच्यावरती 15. आता मला ड्रिल पाडायचं 20चं, टोटल ह्याचं काय करायचं आहे 20. मी डायरेक्ट 20चंही पाडू शकतो, पण काय होईल लोड त्याच्यामध्ये मटेरियल निघण्याची शक्यता आहे. निघत नाही असं नाही, निघतं, पण त्याच्यापेक्षा सुलभ व्हायचं असेल तर स्टेप बाय स्टेप लवकर काम करत असेल तर स्टेप बाय वेळ लागेल, पण काम आणि चांगलं व्यवस्थित होण्यासाठी आपलं काय करू, स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये लॉक करायचं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लॉक करायचं. ओके, याच्यामध्ये परत तीच पोझिशन आपल्याला काय करावं लागेल, टेल स्टॉक परत लॉकने काय करायचा, आवळायचा. टेल स्टॉकचा मतलब आवळायचा. का आवळायचा रे, तर हे पुढं मागं जाऊ नाही. ओके, आपण त्याच्यावरती बी असतं किंवा वर्नरच्या साहाय्याने बी आपण ड्रिलची काय होऊ शकतो, डायमीटर किती आहे हा मोजून कन्फर्म. त्याच्यावर जर नसेल तर याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो कन्फर्म. आता हे 18चं आहे बघा, याची पुढली जी काय आहे बरोबर 18 भरते. 18 mm हे इथंही चेक केलं जातं. आता आपण काय करणार आहे, थोडंसं स्पीड वाढवणार आहे. तर स्पीड ठीक आहे 90लाच आपण या ठिकाणी बिल्डिंग ऑपरेशन हे काम करत असताना मात्र कुलंट वापरायचं. का वापरायचं, तर आपल्याला कुलंट टूल आणि जॉब गैरसमज काय होती, गरम होतो. गरम झालं तर चिप्स निघतात, त्या चिप्स काय झालं थंडून झालं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडतात. सेंटर ड्रिल मारला, हे ऑपरेशन केल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये बरोबर सेंटरमध्ये गॅट पकडलं गेलं. आता आपण ड्रिलिंग ऑपरेशन केलं, ठीक आहे, एवढं ड्रिलिंग ऑपरेशन केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, याची किती डेप्थ गेलेली आहे मोजलं पाहिजे ना, किती आपल्याला जे अपेक्षित आहे तेवढी डेप्थ जर गेली असेल
तर आपल्याला आपलं थांबवलं पाहिजे. ओके, त्यासाठी काय केलं आपण, परत स्टेप टॉप खोलला, तो रिटर्न घेतला, वर्नियरच्या डेप्थ बारनं काय केलं आपण, त्याची डेप्थ चेक केली. अपेक्षित असणारे आपल्याला जर डेप्थ मिळाली असेल 7 mm, तर आपण इथं थांबू. मग आता काय करायचं आपल्याला, याचा डायमीटर हे मारलं की ते 15चं, आपल्याला मारायचं आहे आता 18चं. वर्नियर व्यवस्थित ठेवायचा, त्यानंतर ते स्लीव काढायचं आणि काय करायचं, आफ्टरच्या साह्याने ड्रिल चेंज करायचं. ओके, परत सेम पोझिशन आपल्याला काय करायचं आहे, ते स्टॉक आवरून घ्यायचा, मशीन चालू करायची आहे. बघा ना किती इझी जाते ना, ते मटेरियल व्यवस्थित निघते का. आता आपण 15 mm मटेरियल काढलेलं आहे, किती आहे आता 3 mm फक्त प्लस आहे, 18चं आहे ना. बरं, आपलं ड्रिलिंग ऑपरेशन झालेलं आहे. मशीन बंद करायची, ते स्टॉक काय करायचा, मागे घ्यायचा, ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशन तो ठेवायचा, तो लॉक करायचा. आपल्याला नको असेल साहित्य जे आहे म्हणजे ड्रिलिंगचं काम नसलेलं आहे त्याला काय करायचं, काढून घ्यायचं. आता सगळी सिस्टीम एका ठिकाणी व्यवस्थित ठेवायचं. हां, वरनं परत डायमीटर त्याचा मोजलेला आहे, नंतर स्टोन स्टॉप वगैरे, म्हणजे या ठिकाणी परत काय करायचं, आपल्याला साफसफाई मशीनचं काम झालं याचा अर्थ काय झाला, आपले साफसफाई करणं गरजेचं आहे. सगळ्या स्लीव किंवा काय जे आहे हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर जॉब आपला काय केला पाहिजे, काढला पाहिजे याच्यातून. तर हे आपण केलेलं काय होतं, ड्रिलिंग ऑपरेशन, लेथ मशीनचं ड्रिलिंग ऑपरेशन आपण केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ड्रिलिंग ऑपरेशन केलं. हेच आपण जास्त प्रमाणामध्ये करू. ज्यावेळेला बोरिंग ऑपरेशन करायचं आहे त्यावेळेला हे थ्रू आउट पाडलं जातं. ड्रिलिंग ऑपरेशन काय केलं जातं, थ्रू आउट पाडलं जातं, म्हणजे बोरिंगसाठी पूर्ण स्लॉट काय केला जातो, मोकळा केला जातो. अशा पद्धतीने आपण ड्रिलिंग ऑपरेशन, सेंट्रल ड्रिलिंग लेथ मशीनवरती कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं हे तो मला ओके समजलं ना. हो.